संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा, मनोज जरांगे, पृथ्वीराज चव्हाण सर्वपक्षीय मोर्चामध्ये सहभागी, मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। पुण्यातील जनाक्रोश मोर्चामध्ये प्रतिकात्मक फास, तर बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील फरार झाल्यानंतर तिन्ही आरोपी गुजरातला गेले होते। गुजरातच्या गिरनार मंदिरामध्ये सुदर्शन घुले, सांगळे, आंधळेनं 15 दिवस मुक्काम केला। आंधळे अजूनही फरार। बीड हत्या प्रकरणातील एसआयटी बरखास्त करा, अंजली दमानी यांची मागणी। तर एसआयटीमध्ये बीडमधील पोलीस कराडला नमस्कार करणारी माणसं काय चौकशी करतील, दमानी यांचा सवाल। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांना बीड जिल्ह्यातून अनेकांचे धमकीचे फोन। धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांच्या धमक्या। अंजली दमानी यांचा गंभीर आरोप। सोशल मीडियावर माझ्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत। नरेंद्र सांगळे नावाच्या व्यक्तीकडून धमकीचा फोन, अंजली दमानी यांचा आरोप। अंजली दमानिया यांना संरक्षण देण्यात यावं, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी। खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडचा सीआयडी कोठडीमध्ये आज 5वा दिवस। हत्येतील आरोपी सध्या गेवराई माजलगाव पोलीस ठाण्यामध्ये, तर हत्येतील आरोपींची एसआयटीकडून चौकशी सुरू। एसआयटीमध्ये असलेला अधिकारी वाल्मिक कराडच्या जवळचा महेश विघ्नेचा कराडसोबतचा फोटो दाखवत बजरंग सोनावणेंचा आरोप। मित्रच वाल्मिक कराडची चौकशी कशी करेल, सोनावणेंचा प्रश्न। हत्या प्रकरणाच्या तपासासाठी बाहेरचे अधिकारी द्यायला हवे, दबावाखाली निष्पक्षपातीपणे काम होणं शक्य नाही। पीएसआय अधिकारी विज्ञानवरून अंबादास दानवेंची ही प्रतिक्रिया। भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्यानं संतोष देशमुखांची हत्या, संजय राऊतांचा आरोप। तर अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्यांची हत्या होत आहे, राऊतांचा निशाणा। बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून संजय राऊतांची मागणी। तर आका आजही मंत्रिमंडळामध्ये बसलेत, राऊतांचा आरोप। धनंजय मुंडेंचे लोक धनंजय देशमुखांना धमक्या देत आहेत, मनोज जरांगेंचा आरोप। तर देशमुख कुटुंबियांना धक्का लागल्यास जशास तसं उत्तर देऊ, जरांगेंचा इशारा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही, बीड प्रकरणी पोलीस आणि सरकार पूर्ण शक्तीनं कारवाई करत आहे, देवेंद्र फडणवीसांची माध्यमांना प्रतिक्रिया। देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपास करणारे अधिकारी कराडच्या जवळचे जितेंद्र आव्हाडांनी पीएसआय महेश विघ्नेंचा कराडसोबतचा फोटो केला ट्विट। अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील, आव्हाडांचा सवाल। अंजली दमानी यांकडून सुद्धा महेश विघ्नेंचा कराडासोबतचा फोटो ट्विट। तर एसआयटी निष्पक्ष चौकशी करणार का, ट्विट करत अंजली दमानी यांचाही सवाल। सत्यासमोर येण्याआधी कुणाला दोषी ठरवणं आणि चौकशी होण्याआधी राजकीय नेत्याचं नाव घेणं चुकीचं, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर इंद्रनील नाईकांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धस जाणीवपूर्वक राजकारण करतायत, रुपाली चाकणकरांची ट्विट करत सुरेश धस यांच्यावर टीका। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमधील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, बीडमधल्या गुन्हेगारी प्रवृत्ती बंद झाली पाहिजे, वसमतचे आमदार राजू नवकरेंची प्रतिक्रिया। बीड हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांवर सुद्धा आता कारवाई सुरू। हत्या प्रकरणाची चौकशी होऊ द्या, राजकारण होऊ देऊ नका, मुंडेंच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। 9 तारखेला राज्यामधील सर्व ग्रामपंचायतींचं कामबंद आंदोलन, अखिल भारतीय सरपंच परिषदेचा निर्णय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध करणार। मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडलाय, तर ते वैफल्यग्रस्त झालेत, धनंजय मुंडेंना फिरू देणार नाही असा जरांगेंनी म्हटलं होतं। त्यांच्या या वक्तव्यावर आशिष जयस्वाल यांची टीका। मी मनोरुग्ण आमदारांवर कधी काहीच बोलत नाही, जरांगेंच्या आशिष जयस्वालांवर जहरी टीका। जरांगे वैफल्यग्रस्त असल्याची जयस्वालांनी केली होती टीका। अनेक लोक माहिती न घेता बोलतात, सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्यात, संजय राऊतांच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेचे पैसे यापुढे वेळेवर दिले जातील, योजना बंद होण्याची चर्चा विरोधक करतायत, मात्र कोणतीही योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। संतोष देशमुख यांच्या हत्येवरून सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत, धस माहितीमध्ये खडा टाकण्याचं काम करतायत, राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण यांची सुरेश धस यांच्यावर टीका। लाडकी बहीण योजनेचा लाभ निकष न ठेवता द्यावा, बच्चू कडूंची मागणी। आणि निकष न लावता योजना कशी सुरू केली याचीही कारवाई करावी लागेल, बच्चू कडू यांच्याकडून कारवाईची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापूर दौऱ्यावर। फडणवीस दर 12 वर्षांनी होणाऱ्या जैन समाजाच्या पंचकल्याण महोत्सवाला हजेरी लावतात। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, तर अजित पवारांकडून कन्हेरीतल्या वन उद्यानासह विविध विकास कामांची पाहणी।
क्रिकेटच्या मैदानामध्ये अजित पवारांची भेदक गोलंदाजी. जलसंपदा विभागामार्फत महामंडळ स्तरीय क्रिकेट स्पर्धेचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन. धुळ्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का. ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी हजारो समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश करणार. हिलाल माळी हजारो समर्थकांसह ठाण्याच्या दिशेनं रवाना. जळगावच्या भुसावळमध्ये भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकर यांची उपस्थिती. जळगावच्या पारोळ्यामध्ये स्वयंसेवकांकडून भुईकोट किल्ल्याची स्वच्छता मोहीम तर शिवसेनेचे आमदार अमोल पाटलांचाही या मोहिमेत सहभाग. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणामध्ये वाढ. स्टेट बँकेचे बनावट नियुक्तीपत्र देत एका बेरोजगार तरुणाची फसवणूक. पोलीस अधिकाऱ्याच्या भावाकडून तरुणाची 12,50,000 रुपयांची फसवणूक. चंद्रपूरच्या मिंडाळा या वासाळा मार्गावर 2 वाघ एकमेकांवर भिडले तर ग्रामस्थांनी 2 वाघांच्या झुंजीचा थरार पाहिला. वाघांना बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. परभणीमधल्या घटनेच्या निषेधार्थ परभणीमध्ये 21व्या दिवशीही अनुयायींचं आंदोलन सुरूच. दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची आंदोलकांची मागणी. कल्याणमध्ये शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा मंत्री नरहरी झिरवळ यांच्या स्वागताचे बॅनर्स तर बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. एका संस्थेच्या सांस्कृतिक मेळाव्यासाठी झिरवळ आज कल्याणमध्ये येणार असल्याची माहिती. वाशीमध्ये मोहरी पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव. मोहरी पिकांचं उत्पादन घटण्याची शक्यता. शेतकरी चिंतेत. पुण्यातील टेकड्यांवर वनराई नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करा. मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वन विभागाला निर्देश. पुण्याच्या आंबेगाव आणि मंचर शहरामध्ये ठराविक महा ई सेवा केंद्रांकडून ग्राहकांची आर्थिक लूट. तहसीलदारांनी आर्थिक लूट करणाऱ्या केंद्रांवर कारवाई करावी. भाजप किसान मोर्चाकडून निवेदन.